DRG Kids. सीतापूर नावाचं एक गाव होतं. राजू नावाचा एक मुलगा आपल्या मावशी बरोबर राहायचा. त्याचे आई वडील खूप वर्षांपूर्वीच वारले होते. त्याच्या मावशीने त्याला आई वडिलांचे प्रेम दिले. राजूला आपल्या मावशी बरोबर वेळ घालवायला खूप आवडत असे. राजू दररोज शाळेत जात असे. घरी आल्यावर आपल्या मावशीच्या गोष्टी खूप आवडीने ऐकायचा तो. एक दिवस शाळेतून घरी आल्यावर, मावशी, मी आलो. आज कोणती गोष्ट सांगणार आहेस तू? बाळा, आधी कपडे तर बदलून घे. मी तुझ्यासाठी जेवण आणते, गोष्ट नंतर. चालेल मावशी, मी पटापट कपडे बदलतो आणि हातपाय धुवून येतो. राजू जेवायला बसतो. मावशी, तू एवढं मस्त जेवण कसं बनवतेस ग? माझ्या मित्रांना तू बनवलेलं जेवण खूपच आवडतं. हो का? याचा अर्थ शाळेत तुम्ही सगळे मिळून जेवता? हो मावशी, जसं मी जेवणाचा डब्बा काढतो, सगळे येतात आणि बोलतात, राजू, आज तू जेवायला काय आणलं आहेस? आणि त्यानंतर सगळेच्या सगळे माझ्या डब्यातून जेवायला लागतात. ही तर चांगली गोष्ट आहे ना बाळा. मिळून मिळसळून खात जा. उद्यापासून मी अजून एक जेवणाचा डबा देत जाईन, म्हणजे तुम्ही सगळे नीट खाल. ठीक आहे मावशी. असेच दिवस निघून जातात आणि आता राजूने 6वीची परीक्षा पास केली. पण आता पुढच्या शिक्षणासाठी त्याच्या गावात शाळाच नव्हती. मावशी, आता मी पुढचं शिक्षण कसं करू? आपल्या गावात तर पुढचं शिक्षण घेण्यासाठी स्कूलच नाही. हो बाळा, पुढच्या शिक्षणासाठी आपल्या आजूबाजूच्या गावात देखील दुसरी शाळा नाहीये. त्यासाठी तुला शहरात जावं लागेल. पण मी तुला एकटं शहरात नाही जाऊ देणार आणि दोघांचंही तिथे जाणं शक्य नाहीये. तू तिथे का नाही येऊ शकत? बाळा, इथे आपलं घर आहे, आपली शेती आहे, आपलं चांगलं भागतंय. पण शहरात जाण्यासाठी आणि तिथे शिक्षणासाठी खूप पैसे लागणार. तर मग ठीक आहे मावशी, मी कुठेच नाही जाणार आणि पुढे पण नाही शिकणार. मला इथेच तुझ्या बरोबर राहायचं आहे. असं बोलून राजू आपल्या मावशीला घट्ट मिठी मारतो. असेच दिवस जात राहिले आणि राजू घरीच राहून आपल्या मावशीला घरच्या कामात मदत करायचा. तो घरातली सगळी कामं शिकला. आता तो मोठा झाला आणि हळूहळू चांगलं जेवण देखील बनवू लागला. आणि पोहे तर खूपच छान बनवायचा. जो पण खायचा तो त्याची प्रशंसा नक्कीच करायचा. राजू आपले मित्र आणि आपल्या घरी येणाऱ्या सर्व पाहुण्यांना आपल्या हातचे पोहे खाऊ घालायचा. एक दिवस त्याच्या गावचे मास्टरजी त्याच्या घरी आले. राजूने मास्टरजींना पोहे खाऊ घातले. हे घ्या मास्टरजी, गरमागरम पोहे खा. अरे वा राजू, तुझ्या हातात तर कमालीची जादू आहे. खूपच स्वादिष्ट पोहे बनवले आहेस. मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्हाला पोहे आवडले. हे मी माझ्या लाडक्या मावशीकडून बनवायला शिकलो आहे मास्टरजी. अहो मास्टरजी, आमचा राजू तर खूप मेहनती आहे. तो स्वतः पोहे बनवायला शिकला आहे आणि मजेशीर गोष्ट ही आहे की त्याने बनवलेले पोहे सगळ्यांना खूप आवडतात. अरे मावशी, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. मग राजू आपल्या गावाच्या बाजारात नाश्त्यामध्ये पोह्याचं दुकान सुरू करू शकतो. त्यामुळे तुमची चांगली कमाई होईल. पण मास्टरजी, दुकान भाड्याने घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत. अहो मावशी, काळजी करू नका. गावाच्या बाजारात माझं एक दुकान आहे, ते सध्या रिकाम आहे, जी मी राजूला देऊ शकतो. आणि दुकान चालू लागलं की तुम्ही माझे पैसे द्या. राजूने मास्टरजींचा प्रस्ताव लगेच स्वीकारला आणि गावाच्या बाजारात पोह्याचे दुकान सुरू केले. अरे राजू बाळा, तू हे खरंच खूप छान केलंस हा. या ना काका, हे घ्या गरमागरम पोहे, खा आणि मला सांगा कसे झाले आहेत. याहून चांगले पोहे मी याआधी कधीच खाल्ले नाहीत. तुझ्या हातात तर जादू आहे बाळा. बघ, एक दिवस तू खूप नाव कमवशील. धन्यवाद काका. बनवारी काका पोहे खाऊन त्याचे पैसे देतात आणि तिथून निघून जातात. रात्री जेव्हा राजू घरी येतो, आलास बाळा, चल हातपाय तोंड धुवून घे. मावशी, तू एवढ्या वर्षात अजिबात बदलली नाहीस. आता मी मोठा झालो आहे आणि आज मी स्कूलमधून नाही, काम करून घरी परत आलोय. हे घे मावशी, आजची कमाई. हे बोलून राजू त्या दिवसाची कमाई मावशीच्या हातात ठेवतो. कायम देवाची कृपा तुझ्यावर अशीच राहू देत. आता हळूहळू राजूच्या पोह्यांचं दुकान चांगलं चालू लागतं.
दिवसभर त्याच्या दुकानाच्या बाहेर लोकांची गर्दी राहत असे. सर्वांना राजूच्या हातचे पोहे खूप आवडू लागले आणि ही गोष्ट आजूबाजूच्या गावात सुद्धा आगीसारखी पसरली. लोक आपापसात बोलू लागले. अरे सरपंच साहेब, ऐका ऐका, तुम्हाला माहित आहे का, आपल्या गावात राजू खूप स्वादिष्ट पोहे बनवतो. अरे बनवारी काका, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. राजूच्या हातचे पोहे खाण्यासाठी आपल्या गावात खूप लांबून लोक येतात, ज्यामुळे आपल्या गावाचा व्यापार खूप वाढलाय. तर मग चला सरपंच साहेब, एक एक प्लेट राजूच्या हाताचे पोहे खाऊ. हो हो बनवारी काका, हे काय विचारणं झालं का? मग दोघही पोहे खाण्यासाठी राजूच्या दुकानात येतात. पोहे खाता खाता सरपंच बोलले. अरे राजू, तुझ्या हातात तर कमालीची जादू आहे. लांब लांब पर्यंत तुझ्या पोह्याची चर्चा आहे. राजू, आता तुला तुझ्या भविष्याचा विचार करायला हवा. आता तुझे पोहे इतके प्रसिद्ध झाले आहेत, तू शहरात जाऊन स्वतःचे दुकान का नाही उघडत? बरोबर बोललो ना बनवारी काका? राजू आता खूप मोठा माणूस होणार आहे. अरे सरपंच साहेब, का माझी मस्करी करताय? शहरात जर दुकान उघडायचं म्हटलं तर खूप पैसे लागतात. अरे राजू बाळा, तू त्याची काळजी नको करूस. आत्तासाठी मी तो खर्च सांभाळेन. माझ्याकडून पैसे घे आणि लगेच शहरात जा. राजूने सरपंचांचे बोलणे ऐकले. त्यांच्याकडून पैसे घेऊन तो शहरात गेला. शहरात जाऊन त्याने एका हॉटेलमध्ये काम मागितलं. माझ्यासाठी इथे काही काम आहे का? तू काय काम करू शकतोस? मी खूप छान पोहे बनवू शकतो. ठीक आहे, पण आमच्याकडे पोहे बनवणारा तर आहे, तर दुसरा काहीतरी काम कर. राजूला त्या हॉटेलमध्ये नोकरी मिळते तर खरी, पण राजूला तिथली पोहे बनवण्याची पद्धत आवडत नाही. कारण तिथे पोह्यात स्वस्त तेल आणि मिसळलेल्या मसाल्यांचा वापर होत असे. हरी सुद्धा त्याच हॉटेलमध्ये काम करत होता आणि पोहे बनवायचं काम तोच बघत असे. जेव्हा राजूने त्याची पोहे बनवायची पद्धत पाहिली तेव्हा तो म्हणाला, तू हे असे कसे पोहे बनवतो आहेस? तुला पोहे बनवायला येत नाही का? पोहे तर असंच बनतात. तू कधी बनवलं आहे का? जर बनवायला असतं तर असं कधी नाही विचारलं असतं. मी बनवले आहेत आणि मला बनवायला सुद्धा येतात. पण तू हे घाणेरडे तेल आणि मसाले का घालत आहेस या पोह्यात? मी याबद्दल मालकांना नक्की सांगणार. मोठा आला मालकांना सांगणारा. जा जाऊन सांग, त्यांनीच सांगितलं आहे हे तेल आणि मसाले वापरायला. हे ऐकून राजूला खूप वाईट वाटतं की हॉटेलचा मालकच तिथल्या ग्राहकांची फसवणूक करत आहे. त्याने हे काम सोडण्याचा निर्णय घेतला आणि हॉटेल मालकाला जाऊन म्हणाला, मालक, मी तुमच्या हॉटेलमध्ये काम नाही करू शकत. मला ही नोकरी सोडायची आहे. काय? तुला इथे काम करून अजून 2 दिवस पण नाही झाले आणि तुला नोकरी सोडायची आहे? कमीत कमी मला कारण तर सांग की तुला ही नोकरी का सोडायची आहे? मला तुमच्या इथली पोहे बनवायची पद्धत आवडली नाही. पोहे बनवण्यासाठी जे तेल आणि मसाले तुम्ही वापरता ते अजिबात चांगले नाहीत. अच्छा, तर मला सांग की चांगले पोहे कसे बनवतात? या हॉटेलमध्ये दिवसाला 30 ते 40 ग्राहक येतात, तर मग काय पोहे खराब असतात म्हणून ते इथे येतात? जर आपण चांगले मसाले वापरून पोहे बनवले तर नुसते 30-40 जण नाही, पूर्ण शहरातील लोक आपल्या इथे पोहे खायला येतील. पण जर चांगल्या वस्तू वापरल्या तर खर्च सुद्धा जास्त होईल, आणि जर जास्त पोहे नाही विकले जाणार तर आपला तोटा होईल. असं नाहीये मालक. जर तुम्ही चांगल्या वस्तू वापरल्या तर फायदा सुद्धा जास्त होईल आणि शिवाय आपले ग्राहकही स्वस्त राहतील ना. पण पोहे जर माझ्या पद्धतीने बनले तर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला याचा फायदाच होईल. काय खरंच तुझ्या हाताचे पोहे इतके स्वादिष्ट आहेत? मालक, मी आत्ता बनवून दाखवतो तुम्हाला. गावात माझ्या हाताचे पोहे खाण्यासाठी आजूबाजूच्या गावातली लोक यायची. ठीक आहे, मग बघूया तुझ्या हाताचे पोहे खाऊन. मालक राजूला स्वयंपाकघरात घेऊन गेला हे बघण्यासाठी की राजू पोहे कसे बनवतो. मग राजूने पोहे बनवायला सुरू केलं. मालकाने जसे पोहे खाल्ले, अरे वा राजू, मी तर तुला चुकीचं समजलं होतं. हे तर तू खूपच स्वादिष्ट पोहे बनवले आहेस. तुझी पोहे बनवण्याची पद्धत तर कमालीची आहे. तेव्हापासून मालकाला राजूची पोहे बनवायची पद्धत आवडली. लोक पोहे खाण्यासाठी लांब लांबून येऊ लागले. आता दिवसभर हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी राहत असे. आता मालक जेवणाच्या बाबतीत आपले सगळे सल्ले राजूकडूनच घेत असे. एक दिवस राजू म्हणाला, मालक, मला माझं स्वतःचं पोह्याचं दुकान उघडायचं आहे.
आणि त्यासाठी मी माझ्या पगारातून काही पैसे वाचवले आहेत. जर तुम्ही म्हणत असाल तर इथे शहरात माझं दुकान. हो हो, का नाही राजू, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. मला तर आनंदच होईल असं झालं तर. आज तुझ्यामुळे मी एवढा खुश आहे, तर मला देखील हे नाही आवडणार की तू दुखी व्हावास. एवढंच नाही, जर तुला काही पैशाची गरज असेल तर माझ्याकडून घे आणि आपलं दुकान सुरू कर. पण हो, मी तुझे सल्ला घेत राहीन. खूप खूप धन्यवाद मालक, पण माझ्याकडे पैसे आहेत. शिवाय तुम्हाला जेव्हा माझी गरज असेल मी नक्की येईन मालक. मग काही दिवसांनी राजूने शहरात स्वतःचे पोह्याचे दुकान उघडले. बघता बघता त्याचे दुकानही चालू लागले. काही दिवसांनी तो परत आपल्या गावी आला. त्याने शहरातले अनुभव मावशीला सांगितले. मावशीला राजूचा अभिमान वाटू लागला. बाळा, आज मी खूप खुश आहे. आता मला चिंता नाही. तू शहरात तुझं हॉटेल उघडलंस. आता आपली जमीन आपण विकून टाकू आणि शहरात घर घेऊ, म्हणजे तुझं शिक्षण तिथे पूर्ण होऊ शकेल. राजू, हो मावशी, आपलं गावाचं घर नेहमीच राहील, पण आपण या जमिनीवर काही करत नाही आहोत, तर ती कधीतरी कामी येईलच. मग ते दोघे सरपंचांकडे गेले. सरपंच साहेब, मी तुमचे पैसे परत करायला आलोय. तुमच्यामुळे शहरात माझं खूप नाव झालंय. सरपंच साहेब, तुमचे उपकार आम्ही जन्मभर नाही विसरू शकणार. अरे नाही मावशी, असं बोलून तुम्ही मला लज्जित करत आहात. हे तर माझं कर्तव्य होतं. काही दिवसांनंतर शहरात जाऊन राजूने आपलं हॉटेल उघडलं आणि त्याने आपल्या हॉटेलचं नाव ठेवलं राजूचे पोहे. आता मावशी आणि राजू खूप आनंदात शहरात राहू लागले. शहरात आता भरतपूर नावाच्या गावात राघव आणि रमण नावाचे 2 भाऊ राहत होते. दोघांमध्ये खूप प्रेम होतं. गावातले त्यांच्या एकमेकांवरचं प्रेम पाहून खुश व्हायचे. राघव खूप आस्तिक होता, पण कामचोरही होता. पण रमण खूप मेहनती होता. त्या दोघांनी मिळून 1 एकर जमीन खरेदी केली. रमण, आता तू बघ, यात शेती करून आपण दोघं खूप पैसे कमवूया. हो दादा, आता आपल्याकडे आपली जमीन आहे. जितके कष्ट करू तितका नफा मिळेल आपल्याला. जर देवाची इच्छा असेल तर असंच होईल. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. अशा प्रकारे दोघांमध्ये संवाद घडला. रमणनी दुसऱ्या दिवसापासूनच शेतात काम करायला सुरुवात केली. जमिनीतून गवत साफ केलं, माती खणली आणि बिया पेरल्या. पण राघव फक्त देवळात देवासमोर आशीर्वाद मागत राहायचा. देवा, सगळं तुमच्या हातातच आहे. माणूस जे काही करतो ते सगळं तुमच्यामुळेच होतं. माझ्यावर सुद्धा तुमची कृपा बनवून ठेवा. इथे रमणच्या मेहनतीचं फळ मिळालं. दिवस गेले, महिने गेले, सगळीकडे हिरवळ पसरली. बघितलंस दादा, किती छान पीक उगवलंय आपल्या शेतात. सगळा देवाचा आशीर्वाद आहे. मी दररोज देवाकडे आशीर्वाद मागितला आहे, त्यामुळेच हे शक्य झालं आहे. हे ऐकून रमण काहीच बोलला नाही. फक्त मन लावून तो शेतात काम करत राहिला. आणि राघव देवाकडे जाऊन प्रार्थना करायचा आणि दिवसभर दुसऱ्यांच्या कामात डोकावायचा. अरे ओ हरी काका, काय करताय? बघतोयस ना बाळा, शेतात काम करतो आहे. अरे काका, तुमचं वय काम करायचं नाही तर घरी आराम करायचा आहे. जर का मी आराम केला तर माझं काम कोण करेल? अहो काका, देव आहे ना, त्यांची पूजा केली तर तुम्हाला काम करायची गरज नाही पडणार. हे तू काय बोलतोयस बाळा? त्यांची पूजा तर मी रोज करतो, पण मला काम तर करावंच लागेल ना. माझ्याकडे बघा, मी तर काही नाही करत. हा, पण तुझा भाऊ तर करतो ना. तो बिचारा पूर्ण दिवस शेतात काम करत असतो. त्याच्या काम केल्याने काही नाही होणार. जे काही होईल ते देवाच्या कृपेने होईल. बघून घ्या. बाळा, मला हे इथे सगळं सांगण्यापेक्षा जर का तू तुझ्या भावाची मदत केलीस तर बरं होईल. बस बस काका, मी काय केलं पाहिजे आणि काय नाही हे तुम्ही मला नका सांगू. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. राघव तिथून निघून जातो. असेच काही दिवस निघून जातात आणि काही दिवसांनंतर जमीन सोनेरी पिकाने भरून जाते. रमण आणि राघव खूप खुश होतात. बघ दादा, आपलं पीक किती छान दिसतंय ना. शेवटी आपण चांगलं पीक तयार केलंच. देवा, हे सगळं तुझ्या आशीर्वादामुळेच शक्य झालंय. हे सगळं तुझ्या आशीर्वादाचंच फळ आहे. काय रमण, सांगितलं होतं ना मी की देवाच्या इच्छेविरुद्ध एक पानही नाही हलत. आता पीक विकायची वेळ आली आहे.
चल दादा, आता बाजारात जाऊ आणि सगळं पीक विकून येऊ. हो, जाऊया. दोघंही बैलगाडीवरून आपलं पीक बाजारात विकायला घेऊन जातात. अरे वा, तुमचा पीक तर खूप चांगला आहे. होय साहुकारजी, सगळी देवाची कृपा आहे. देवाच्या कृपेपेक्षा जास्त रमणचा कष्टाचं फळ आहे. खूप मेहनत घेतलीये रमणने शेतात. नाही नाही साहुकारजी, देवाच्या इच्छेशिवाय हे सगळं नसतं झालं. रमणला राघवच्या या गोष्टीचं वाईट वाटतं, पण तो गप्प राहतो. पीक विकून त्यांना चांगला फायदा मिळतो. अरे वा, किती फायदा झालाय आपल्याला. जर असंच चालू राहिलं तर काही महिन्यात आपल्याकडे आणखी अनेक एकर शेती येऊन जाईल. हो दादा, येणाऱ्या काळात आपण आणखीन जमीन विकत घेऊ शकतो. हो हो, का नाही. दोघं भाऊ पैसे घेऊन घरी येतात. पैशांच्या विभागणीविषयी त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होते. चला आता आपण पैसे पण वाटून घेऊया. हो दादा, पण ह्यात काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. जो फायदा झालाय आपण तो अर्धा अर्धा वाटून घेऊ. बघ रमण, देवाच्या आशीर्वादामुळेच इतका फायदा झालाय आपल्याला, आणि त्याची दररोज मीच आठवण काढलीये, तर मला जास्त पैसे मिळायला हवेत. हे बघ दादा, ह्या जमिनीवर बी पेरण्यापासून पीक काढण्यापर्यंतची सगळी कामं मीच केली आहेत. खूप मेहनत घेतलीये मी, आणि मेहनतीची काहीतरी किंमत असतेच ना. म्हणूनच फायद्याचा जास्त भाग मला मिळायला हवा. हे काय, आपण देवाकडून जो आशीर्वाद मागितला होता त्याशिवाय हे पीक झालं असतं का? बोल. म्हणून जास्ती पैसे मला मिळायला हवे, समजलं का? मग हळूहळू दोघांमध्ये वाद होऊ लागला. पिकाच्या गोष्टीला घेऊन दोघांमध्ये भांडण आणि वाद सुरू झाले. दोघे गावातल्या सरपंचाकडे गेले. सरपंच सगळी गोष्ट ऐकल्यानंतर म्हणाले, मला तुमची दोघांची गोष्ट समजली आहे आणि मी हा प्रश्न नक्कीच सोडवीन. हो मुखियाजी, आता तुम्हीच मार्ग दाखवा. मी तुम्हा दोघांना एक काम देतोय. तुमच्या दोघांपैकी जे हे अवघड काम पूर्ण करेल त्याला फायद्याचा जास्त भाग मिळेल. सांगा, तुम्हाला दोघांना माझी ही गोष्ट पटली आहे? हो मुखियाजी, मी तयार आहे. हो मुखियाजी, मी पण तयार आहे. मग सरपंचांनी त्या दोघांना 2 पोती दिली आणि म्हटलं, या पोत्यांमध्ये खडे मिसळलेला गहू आहे. सकाळपर्यंत गहू वेगळे आणि खडे वेगळे करायचे आहेत. मी तुम्हा दोघांचे काम बघून विचार करेन, ठीक आहे? ठीक आहे मुखियाजी. हो मुखियाजी. राघव आणि रमण दोघेही पोती उचलून घेऊन जातात. राघव पोतं घेऊन मंदिरात ठेवतो आणि म्हणतो, हे देवा, तुझा आशीर्वाद असेल तर सगळं शक्य होईल, आणि हे सिद्ध होऊन जाईल की मी बरोबर होतो. बस आता तू फक्त तुझा आशीर्वाद माझ्यावर असू दे. इकडे रमण रात्रभर दिव्याच्या प्रकाशात गहू आणि खडे वेगवेगळे करत राहिला. वाटलं होतं आज आनंद साजरा करू. पिकाला एवढा चांगला भाव मिळाला होता. पण एवढी मेहनत केल्यानंतरही मुखियाजींनी मला हे काम दिलं. चला, काही हरकत नाही, हे पण करून बघूया. इथे राघव या गोष्टीने निश्चिंत आहे की त्याचं काम तर देव करणार आहे. मी तर पोतं मंदिरात ठेवलंय. देव माझं सगळं काम करून टाकतील. मला काही करायची गरज नाहीये. आता मी आरामात झोपून जातो. एवढं बोलून तो झोपून जातो. सकाळ होते. चला मुखियाजींकडे जातो हे गहू आणि खडे घेऊन. तो सरपंचांकडे जातो. मुखियाजी, सगळं तर शक्य नाही झालं, पण मी रात्रभर बसून गव्हातून खडे वेगळे केले आहेत. पण सगळ्या गव्हातून खडे नाही काढू शकलो. काही शिल्लक आहेत. सरपंच त्याचं बोलणं ऐकून हसतात. आता राघवने काय केलंय ते पण तर बघायचंय. त्याच्यानंतरच काही निर्णय घेईन. इथे राघव झोपेतून उठून मंदिरात जातो आणि पोतं उचलून सरपंचांकडे येतो. सरपंच त्याला विचारतात, तू काय पूर्ण पोत्यातले गहू विणून आणलंयस? राघव हात जोडत म्हणतो, नाही मुखियाजी, मी गहू नाही निवडलेत. मी तर सगळं काम देवावर सोडलं होतं. त्यांनी मला त्यांचा आशीर्वाद नक्कीच दिला असेल. बघून घ्या मुखियाजी. राघवचं उत्तर ऐकून सरपंच म्हणतात, बरं, मग तू तुझ्या दोन्ही हातांचा वापर नाही केलायस. देवाच्या हातावर विसंबून राहिलायस. मग आता दाखव की तुझ्या देवाने काय केलं आहे. चल आता पिशवी उघड.
राघव पोतो उघडतो आणि बघतो तर काय, त्यात गहू आणि खडे जसे भरले होते अजूनही तसेच होते, अगदी जसेच्या तसेच. तेव्हा सरपंच म्हणतात, देवाने प्रत्येकाला 2-2 हात दिले आहेत कामासाठी. हीच त्यांची सर्वात मोठी देणगी आहे. ते त्यांनाच आशीर्वाद देतात जे कष्ट करतात. समजला राघव? म्हणूनच रमणच्या मेहनतीमुळे तुमचा पीक झालंय. तू काही मेहनत नाही केलीयस, म्हणून फायद्याचा जास्त भाग रमणला जास्त मिळेल. राघवला समजून चुकतं की त्याचं कुठे चुकलं होतं. मग सरपंच त्याला म्हणतात, राघव, जर तू रमण बरोबर मिळून काम केलं असतं तर तुझा पीक दुप्पट चांगला झाला असता आणि जास्त फायदा झाला असता. लक्षात ठेव. त्यानंतर रमण आणि राघव शेतामध्ये मिळून काम करू लागतात. त्या वर्षी अजून जास्त पीक येतं आणि ते विकून खूप जास्त फायदा होतो. आणि मग त्यानंतर कधीही त्या दोघांमध्ये वाटणी आणि पैशाला घेऊन वाद होत नाही.